सुजय ने शिरडी में एक कार्यक्रम को संबोधित करते हुए कहा, महाराष्ट्र के सभी भिखारी शिरडी में जमा हो गए हैं। पूरा देश शिरडी साईं प्रसादालय में फोकट में खाना खा रहा है। साईं मंदिर के प्रसादालय में मिलने वाले मुफ्त भोजन को पेड किया जाए। भक्तों से भोजन के लिए 25 रुपए लिए जाए। इस पैसे को बच्चों के शिक्षा पर खर्च किया जाए। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खं देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले। हिंदी में आप कहाँ से आए हैं और आपने प्रसाद दिया है? मुलुंड मुंबई। तो प्रसाद दिया है तो क्या कहेंगे? ये प्रसाद मध्ये हा प्रसाद आहे, आपला बाबाचा प्रसाद आहे। हे भोजन नसून हा प्रसाद आहे आणि हे सगळे गोर गरीब श्रीमंत सगळे एकत्र बसून जेवतात। काय वाटतं, याला सशुल्क केलं पाहिजे का? नाही हा म्हणजे याला काही चार्ज लावला पाहिजे? नाही अजिबात चार्ज नाही लावला पाहिजे। हे मोफत दिलं पाहिजे, हे कायमस्वरूपी मोफत पाहिजे। तो यहाँ पे जो पूर्व सांसद थे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सुरेश सुजय विखे पाटील, उन्होंने कहा कि देश भर के लोग यहाँ आते और मुफ्त में खाना खाते। नाही असं नाही बोलायला पाहिजे, चुकीचं बोलणे, चुकीचं आहे। हे प्रसाद आहे, भोजन नाही, हा बाबाचा प्रसाद आहे। बाबा स्वतः असताना भिक्षा 4-5-6 घराची भिक्षा मागून ते गोरगरिबाला, कावळ्याला, कुत्र्याला, मांजराला सगळ्याला गोरगरीब वाटायचे ते। तर हा प्रसाद आहे, हा प्रसाद आहे बाबाचा। इस पर कुछ चार्ज लगाना चाहिए, क्या लगता है? नहीं अजिबात चार्ज नहीं लगाना चाहिए, अजिबात चार्ज नहीं लगाना। वो 50 रुपये वाला है, वो पैसे वाले जाते हैं वहाँ पर, वो ठीक है चला उनके पास, लेकिन गोर गरीब क्या करेंगे? हाँ वो मंदिर शिरडी में ऐसे घूमने वाले भिखारी गरीब या वो उनके पास क्या पैसा, वो तो बेचारे इधर खा भी सकते हो। मैं खुद महाप्रसाद या कहीं मुफ्त का ही खाता हूँ। मैं 38 साल से आता हूँ। तो क्या उनका बयान गलत, क्या लगता है? नहीं गलत है, ऐसा नहीं बोलना चाहिए। काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला ते सांगण्यात आलं, त्यावर काल संध्याकाळी सुजय विखेंचा मला स्वतः फोन आला होता। आताही ते कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर होते। त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रक्सच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात, दिवसभर या ठिकाणी राहतात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या नशा ते लोक करतात आणि त्या लोकांना पायबंद घालावा हा माझा उद्देश होता। भाविकाचं कोणतंही मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच। म्हणून या ठिकाणी जे व्हाईटनर लावून येणाऱ्या भक्तांना जे त्रास देत आहेत किंवा येणाऱ्या तिथं असलेल्या लोकांना जो काही उद्रेक त्या ठिकाणी ते करायचा प्रयत्न करतात, यावर खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता लक्ष दिलं पाहिजे। जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साईच्या चरणी लोक ज्या भक्तिभावाने येतात तिथं जर असे प्रकार घडत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं। मला वाटतं आता या वादावर पडदा पडला पाहिजे। त्यांची मागणी त्या दृष्टीने जे परत राज्यातले लोक इथे येऊन जे करतात त्यावर त्यांचा आक्षेप होता आणि कोणत्याही प्रकारे या मंदिरातलं भोजनालय बंदही होणार नाही किंवा त्याच्यावर चार्जही लागणार नाही। विरोधक जे आहे त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करताना दिसून येत आहे। हे बघा, विरोधक काय बोलतात ह्याला महत्व नाही। जेव्हा मला कळलं तर मी सुद्धा विरोधात बोललो होतो, परंतु जोपर्यंत वस्तुस्थिती कळत नाही, वस्तुस्थिती जेव्हा सुजय विखेंनी मला स्वतः सांगितली, तुमच्या देखत आता या व्यासपीठावर त्यांनी मला पुन्हा सांगितलं आणि जेव्हा वस्तुस्थिती कळते त्या टायमाला विरोधाला विरोध करायचा नसतो, तर भूमिका समजून घ्यायची असते। म्हणून त्यांचा उद्देश योग्य होता। म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी भोजनालयाचे पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत आणि हे भोजनालय कायम चांगल्या सर्व भाविकांसाठी खुलं राहणार आहे। विरोधक कह रहे कि साई भक्तों का अपमान है, कैसे? अरे विरोधक काय में भी अपमान क्यों सोचते हो? अरे हम हमारे पार्टी का होने के बाद भी कल हमने उनके ऊपर भाष्य किया था ना, क्या नहीं किया था? लेकिन जब भूमिका समझ में आती, जब उनका कहना समझ में आया है, तो क्यों उसके बाद टारगेट करने की सोचने की? यहाँ लाखों साई भक्त आते, उनका भोजनालय की व्यवस्था यहाँ होगी और वो भी निःशुल्क होगी। आपण आता भाषणात म्हटलं की खरं बोलणारा संजय इथं आहे आणि खोटं बोलणारा संजय तिकडे आहे, काय कोण खोटं बोलतो? अरे महाराष्ट्राने पाहिलंय ना,
तो सकाळचा भोंगा काय मी पहिल्यांदा पाहत ऐकताय का तुम्ही? महाराष्ट्राने त्या भोंग्यामुळे त्या उबाटा गटाची वाट लावलेली हे महाराष्ट्र जाणतोय. म्हणून त्या भोंग्याला सुद्धा त्याच्या सुबुद्धी आता आलेली आहे. मधल्या काळामध्ये कोणतं औषधोपचार त्यांनी केले माहीत नाही, परंतु आता भाषा थोडीशी मवाळ, लोकांच्या चरणी लीन होण्यासारखी, दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी जे काही उत्सुकता त्याला लागलेली आहे त्या पद्धतीची आता त्यांची भाषा आहे. एकेकाळी याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे हे महाशय आता त्यांना नम्रपणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बनताय. हा त्यांच्यात झालेला बदल मला वाटतं त्यांच्यासाठी भरपूर आहे. धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडे देखील केली जाते विरोधकांकडे. खरं बघता त्यांनी जर राजीनामा दिला तर हे जे प्रकरण आहे ते ट्रान्सपरंटपणे त्याचा चौकशी किंवा इतर गोष्टी करता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलंय की त्याच्या पाठीमागं पुढे आणखीन कुठे पडद्यामागे असं कोणी जरी असलं त्याच्यावर कारवाई ही केली जाईल. जे जे उजेडात येईल, एसआयटी मध्ये काही पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर आता कारवाई होते, जे आरोपी पकडल्या जात नव्हते त्यांच्यावर कारवाई होते. आणि या संबंधित प्रकरणाशी कोणीही असला, कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर त्याच्यावर कारवाई होईल. जर यदाकदाचित राजकारणातला कोणताही मोठा माणूस जरी आला, समजा धनंजय मुंडेचं जरी नाव आलं तरी त्याच्या संदर्भामध्ये निर्णय हा घेतला जाईल. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही.